वसमतच्या जवाहर बालक मंदिर उच्च प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कृष्णराव देशमुख यांचा सेवा गौरव सोहळा उत्साहात संपन्न। जवाहर शिक्षण मंडळाद्वारा संचलित जवाहर बालक मंदिर उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री कृष्णराव देशमुख यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित सेवा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला आमदार राजूभाई नवघरे, माजी मंत्री प्रकाश मुंदडा, नगराध्यक्ष सुनीता मनमोहन बाहेती तसेच गट शिक्षण अधिकारी सतीश काष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या भाषणातून श्री देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवेला सलाम केला। त्यांच्या कार्यकाळात शाळेने केलेली प्रगती, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली गुणवत्ता व शिस्त यांचा विशेष उल्लेख करण्यात आला। यावेळी विविध स्तरातून उपस्थित शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी श्री देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रमात सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी हा सोहळा संस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त केली। या दरम्यान देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पहिल्यापासून एक शाळा होती, सर्व काही कळलं, पण आज आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा हे गाव बोलत होतो केलं, आणि ज्यासाठी अट्टास केला होता तो दिवस झाला। त्याच्यामुळं आपलं थोडंसं किती भाव की आपण जसं लेकराचा प्रमाणे चालायचं, त्यामुळे आपण कसं हे लेकरू सर्व धर्म सोडून मी शाळा वाजतो, त्याच्यामुळे थोडंसं जीवन। अच्छा, आपण या शाळेसाठीच्या उभारणीसाठी आपलं काय काय योगदान आहे आणि काय सांगणार? भरणीपासून तर आतापर्यंत खूप जे पहिले 4 पोरं होते तर 950 पर्यंत पोरं आणली। विद्यार्थी केली, पहिली 3री पण शाळा बालवाडीची 4थी पण गेली, 4थीची आज 8वी पण शाळा केलेली। खूप म्हणजे शाळेसाठी कारण की ही शाळा आज नाव रुपवला म्हणजे खूप सगळ्यांचं सहकार्य मिळतं। एक शेवटचा प्रश्न ताई जी मी शाळा जी काढली ती चांगली चालावं, आणि त्यांनी या मुलं जे असतील तळागाळातील कोणते गोरगरिबाचे सगळ्याचे या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं आणि त्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं ही माझी शिक्षपारणा आहे की आज जे मुलं समजा ते चांगले मुलं जावे की त्या मुलांना या शिक्षकांनी जसं मी गेलं तसं जे माझ्या हातातून फार मोठमोठे मुलं झाले तसे आणखीन भावी पिढी चांगली व्हावी हे माझं तुझे। सर, सेवापूर्तीनंतर आता पुढील काही राजकीय आयुष्य असेल की कशा पद्धतीने असेल, सामाजिक असेल तुमचं? हा, सामाजिक आता आपण जे इथपर्यंत करत आलो, आणखीनही मी ज्या विद्यार्थी मी करत राहील, मरेपर्यंत ही विद्यार्थ्यांसाठी मी झगडत राहील। माझे जे विद्यार्थी सगळे गेले पाहिजे वर, आणि त्या विद्यार्थ्यांना खूप काही मरेपर्यंत ही विद्यार्थ्यासाठीच राहणार। नक्कीच ते विद्यार्थ्यांना चांगलं व्हावं। सेवापूर्ती सोहळा मोठा उत्सवात संपन्न झाला। सर, खूप भावनिक झाली, काय सांगणार? भावना काय तुमच्या? कारण सरांनी कधीच घराला महत्त्व दिलं नाही, पहिली फक्त शाळा, सरांनी सगळं काही घरमध्ये कधीच लक्ष दिलं नाही। रात्रंदिवस सर शाळेसाठीच झटले, आतापर्यंतही सरांनी वेळ दिलेला नाही आणि अजूनही सुद्धा वेळ देत नाही। म्हणजे सर्व वेळ शाळेसाठीच आहे, शारीरिक आणि शैक्षणिक कार्यासाठी। अच्छा, खूप मोठ्या उत्सवामध्ये शाळेचा असा सत्कार सेवापूर्ती संपन्न झाला। हे जेवढं की त्या जनतेचं प्रेम आहे सर, या संदर्भात काय सांगणार तुम्ही? जे कोणत्या तळागाळातल्या एकदम म्हणजे मुंबईपासून तर तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा लोकांना